नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्र विस्ताराने बघणारच आहोत, मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी. नवी मुंबईच्या एपीएमसी पोलीस ठाण्यात शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाजार समितीच्या गाळ्यांच्या एफएसआय वाटपात घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कमी दरानं एफएसआय वाटल्यानं 62 कोटींचा सरकारी महसूल बुडवल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. कलम 406, 409, 420 आणि 34 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच प्रकरणात संचालक संजय पानसरे हे देखील अटकेत आहेत. नोटीस आली आणि नोटीसमध्ये मला माझ्यावर एक गुन्हा अजून दाखल झाला. मी तुमची शपथ घेऊन सांगतो, मी खोटं बोलणार नाही. जो गुन्हा, जी घटना तांत्रिकदृष्ट्या दाखवण्याचा प्रयत्न करताय साहेब, काही झालं तरी हरेल. हे आत्ताच नाही, गेल्या 5-6 महिन्यापासून माझ्यावर दबाव चाललेला आहे. साहेबांना कल्पना आहे. पण ज्या नेत्यामुळे इथं कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांचे आणि शिवराव पाटलांचे आमचे अध्यक्ष इथं आहेत, गुलाबराव जगताप बाहेर आहेत. बाकीच्यांनी काय माझ्याबद्दल वक्तव्य केले मी त्याला महत्त्व देत नाही. पण पाटण खोऱ्यामध्ये असलेला माथाडी कामगार सुद्धा मनापासून माती आहे. त्याला रात्रंदिवस मेहनत केली. ज्या वेळा या संघटनेला शिवराव पाटील गेले, अण्णासाहेब पाटील गेले, हा माझा नेता तिथं एका मिनिटामध्ये हजर होत होता. एका इमारतीचं उद्घाटन व्हायला चव्हाण साहेब येत नाही म्हटलं. अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं होतं मी त्या ठिकाणी आपलं कमी जास्त करेन, तर दिल्लीवरून खास विमान येणारे यशवंतराव चव्हाण आणि माथाडीच्या अडचणीला आमच्यावर कृपाछत्र देणारा शरद पवार, ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू, त्याचा अभिमानाने आम्हाला लढ करावा लागेल. आणि आम्ही सत्तेचा ते लाचार नाही. ज्या नेत्याच्या घडीमध्ये बोललो, एक माथाडी कामगारचा मुलगा 5 वेळा 4 वेळा आमदार झालो, एक पडल्या